क्रिकेट रसिक नमस्कार. कसे आहात? खरं तर प्रश्नच चुकलाय. मलाही माहिती आहे तुम्ही खूप दुःखी असणार आहेत. रसिक हो, क्रिकेटमध्ये आणि खेळात पराभव हा काही इतका मनाला लागावा असा नसतो. पण ज्या पद्धतीने पराभव होतो ती गोष्ट मनाला प्रचंड त्रास देणारी असते. आणि आज हेच भारतीय संघाने करून दाखवले. मनात द्वेष आहे, राग आहे आणि चीड सुद्धा आहे. आपण आपल्याच जाळ्यात अडकतो. बरं कुठे हार्बर, कधी न्यूझीलंडचे एजाज पटेल, ही कुठे जागतिक कसोटी क्रमवारीत लोक यांची कधी नावं ऐकलीत? यानंतर ऐकलीत? याआधी ऐकली होती? ते आपल्याला भारतात येऊन भारतीय खेळपट्टीवर भारतातल्या महान खेळाडूंच्या दांड्यागुल करतात. आणि आपण फिरकीचे सार्वभौम सम्राट. 2020चा एवढा दुष्परिणाम होऊ शकतो खेळावर? अत्यंत क्लेशदायक पराभव आहे आजचा. एकतर भारतीय संघाने जिंकायची जिद्द दाखवली किंवा फाजील आत्मविश्वास लढला. मी तर स्पष्ट म्हणेन भारतीय संघाला फाजील. काल 7-93 नंतर त्यांना इतकं वळवळ करू द्यायची गरज नव्हती. बऱ्यापैकी तिथंच आपण आपल्या हाताने आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला. पण तरी मला वाटलं तर 120 ते कदाचित आपल्याला भारतीय फलंदाजी बघता चला ठीक आहे. आणि आपल्याकडे तब्बल 2.5 दिवस होते. मंडळी, कसोटी क्रिकेटचं मुख्य टेम्परामेंट मानलं जातं खराब बॉलला योग्य तो समाचार घेणं आणि चांगल्या बॉलला योग्य तो सन्मान देणं. ही भूमिका पाळणारा एकही भारतीय खेळाडू आजच्या घडीला मला भारतीय संघात दिसत नाही. KL राहुलबद्दल लोक म्हणत होते कसोटीचं टेम्परामेंट आहे, कुठे? यशस्वी जायस्वालला तर मागच्या डावात बॉल कळला नाही, जे भूमिका कळली नाही. आत्ताही काही गरजच नव्हती ना. यानसेनच्या बॉलला सोडून देताना तो बॉल डोक्यावरून कितीतरी उंच होता, कशासाठी कडे घ्यायची गरज होती? बरं पंतला कधी जबाबदारी येणार? एवढा म्हणजे एवढा महान आहे, आमकाय तमकाय ढमकाय. अरे पण प्रत्येक बॉल मारण्यासाठी असतो का? तुझा खेळच असा आहे. नैसर्गिक खेळ मान्य आहे, पण हा परिस्थिती काय? आणि तू कर्णधार म्हणून आज काम करत होतास ना. शुभमन गिलच्या दुर्दैवी दुखापतीनंतर ऋषभ पंतवर पूर्णपणे जबाबदारी होती. काय जबाबदारी पाळली त्यांनी? कुलदीप यादवला केवळ 5 ओव्हर दिले. अक्षर पटेलचा प्रॉपर वापर नाही करून घेतला. 60-65 रनची लीड असताना 67 रन आज एक्स्ट्रा कुणी जोडले? शेवटच्या 3 फलंदाजांनी. आणि भारताचे वरच्या फळीतले सुद्धा फलंदाज जे काम करत नाही ते आपल्या विरुद्ध. आणि हे आज नाही, भारतीय संघाला विरोधी संघाचं शेपूट नेहमीच त्रास देतं. नेहमीच शेवटचा घाव घालण्यात भारतीय संघ बऱ्याचदा अपयशी ठरला. आजही ते प्रकर्षाने जाणलं. 67 धावा जोडल्या मंडळी बावमाने तळाच्या फलंदाजाला हाताशी घेऊन. त्यातलं कोण फलंदाज तुम्ही मला सांगा की या फलंदाजांनी याआधी इतक्या धावा केल्या? शेवटी खेळा पराभव हार जीत, एक संघ जिंकणार होता, एक संघ हारणार होता. दुर्दैवाने आपण हारलो. मला फक्त हारलो म्हणून दुःख नाही. आपण जी लढत म्हणजे लढतच नाही दिली. आपण अक्षरशः आपण आताताईपणा केला किंवा हाराकिरी केली. त्या गोष्टीची प्रचंड चीड आहे, दुःख आहे. पण काय करू शकतो आपण? हे टेस्ट क्रिकेट आहे. इथं फाजील आत्मविश्वास आला. आणि म्हणूनच महान फलंदाज सुनील गावस्कर म्हटले होते, हे क्रिकेट म्हणजे जीवन राजा मुकला तो संपला. एक खेळ, एक सेशन आणि एक चूक खेळाचा निकाल बदलतो. भारतीय संघाने या कसोटीत अनेक चुका केल्या. आपल्याला पहिल्या डावातच जी महत्त्वपूर्ण आघाडी घ्यायला पाहिजे होती ती घेता नाही आली. दुसऱ्या डावात आफ्रिकेला बऱ्यापैकी रोखल्यानंतर 7-93 नंतर आपण त्यांना इतके रन करू द्यायला नको होते. बरं 123 धावांचं 2.5 दिवसात पाठलाग करत असताना इतकी घाई करायची गरजच नव्हती. अक्षर पटेल अजून
दोन दोन षटक खेळला असता. मी म्हणजे नेहमीच म्हटलं जर तरला अर्थ नसतो, पण त्यांनी त्यावर मध्ये 17 रन घेतल्यानंतर पुन्हा एवढा हाताताईपणा करायची गरजच नव्हती. पण तो ते काय त्याने आदर्श कुणाचे घेतले, पंत, जयस्वाल. या कसोटीत फक्त वॉशिंग्टन सुंदरनी कसोटी क्रिकेटसाठी लागणारी जिगर दाखवली आणि ती छोटी खेळी बऱ्यापैकी मनाला हे देते. एक हनुमा विहारी आणि चेतेश्वर पुजारा सोडला तर मला गेल्या 7-8 वर्षात फिरकीला समर्थपणाने सामना करू शकणारा भारतीय फलंदाजाचं नाव आपण कॉमेंटमध्ये आठवत असेल तर नक्की सांगावं. अत्यंत काळजी वाढावी असा हा विषय आहे. ज्या भारताने जगभर फिरकीचा दबदबा निर्माण केला, त्याच भारताला भारतात त्या फिरकी गोलंदाजासमोर खेळता येत नाही ज्यांचं जगभर कुठेही नाव नाही. असो, हा पराभव मनाला खूप खूप दुःख देणार आहे. त्यामुळे मी आता आणखीन यावर काही बोलू इच्छित नाही. पुढच्या कसोटीत भारतीय संघ जागा होईल आणि साऊथ आफ्रिकेला या पराभवाचा वचपा घेत दुसरा कसोटी सामना तरी जिंकेल अशी आशा बाळगूया आणि भेटूया पुन्हा. धन्यवाद.